शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के आणि कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांचा कार्यकाळ 6 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाला. 3 दिवस उलटून गेले तरी विद्यापीठावर प्रभारी कुलगुरूंची नेमणूक अद्याप करण्यात आलेली नाही. शिवाजी विद्यापीठाच्या आजवरच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं. त्यामुळं आता विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्यात. आज ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या वतीनं शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर अनोखं आंदोलन करण्यात आलं. मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारात मोकळी खुर्ची ठेवून कुलगुरू मिळेल का असं म्हणत कुलगुरू नियुक्तीच्या मागणीकडे लक्ष वेधण्यात आलं. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील 283 महाविद्यालय आणि 1,85,000 विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल शासनाला काही वाटत नाही का, असा सवाल युवा सेनेनं उपस्थित केलाय. कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे यांना निवेदन सादर करत प्रभारी कुलगुरूंची तातडीनं नियुक्ती करण्यासह कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया राबवण्याबाबत निवेदन देण्यात आलं. शासनानं याची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख मंजित माने, जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, शहर प्रमुख सुमित मेळवंकी, युवती सेनेच्या कृष्णा जाधव यांच्यासह युवा सैनिक उपस्थित होते.